इब्न बटुटा भारतामध्ये प्रवास करून गेला होता. त्या सगळ्यांचं महत्व लोकांना 400 वर्षांनी 500 वर्षांनी कळलं. तसं माझं महत्व करायचे ते 500 वर्षांनी लोकांना या तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने कळणार आहे. बस होता शाल जोडे बस. थांब असताना आधीपासून तुम्ही टुकार गाणी लिहिली आहेत काही? यू आर हॉरिबल, यू आर हॉरिबल. मला विचारशील ना, त्या गाण्यात काही नाही आहे. ते गाणं प्रशांत दामले गातो आणि ते निर्बुद्ध माणसाला सुद्धा कळेल म्हणून ते गाणं पॉप्युलर झालंय. मग आता काही लोकांचे आडनाव, अरे आम्ही गोडबोले म्हणजे, अरे बाबा, मला आमच्या घरच्यांनी लहानपणापासून वाढवलं की आपण ब्राह्मण होता. मला रात्री येऊन कोणतरी अंधारात भोसकलेलं मला आवडणार नाही. मग कलाबिला नाही झालं तरी चालेल. विवेकानंद आमचे, बुद्ध आमचा, कृष्ण आमचा. मग भगवद्गीतेतला एक अध्याय म्हणून दाखव. नाही, ते आम्हाला माहीत नाही. मला सगळे धर्म आवडतात, सगळे पक्ष आवडतात, सगळे नेते आवडतात. मला त्यांचा भ्रष्टाचार आवडतो. मी जातपात मानत नाही, मी धर्म मानत नाही, मी हिंदू बिंदू काही मानत नाही. याचं कारण गांधींना फॉलोइंगच नाही आहे, कारण त्यांना जात नाही आहे कुठली. मी निरीश्वरवादी आहे असं पण म्हणू. मग तुम्ही आता युद्धाच्या तर विरोधातच असाल. काहीतरी सतत भांडण चालू राहायला पाहिजे ना. सगळं जग आनंदात राहतंय वगैरे, मजा नाही त्यात काही. आणि आपला नाश त्याच्यामध्येच आहे असं माझं मत आहे. तुम्ही मागे पुढे पण बघत नाही की मला हे खरंच हवं आहे का. त्याने घेतलं म्हणून मला पाहिजे, मी घेतलं म्हणून त्याला पाहिजे, त्याने घेतलं म्हणून त्याला पाहिजे. युटिलिटी बघायची नाही, आपल्याला झेपेल की नाही बघायचं नाही, आपल्याला आवडते की नाही ते पण बघायचं नाही. बस सगळ्यांना करतात म्हणून मी करायचं. हे हर्ड मेंटॅलिटी आहे ना. रॅट रेस. गुरासारखे सगळे कुठेतरी एका बाजूला पळायला लागलेत. आणि जर का मी त्याच्यात नाही पळालो तर मग मला फोमो झाल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की आय एम काय म्हणतात त्याला, आउट ऑफ द लीग. हां, म्हणजे फोमो हा छान शब्द आहे. फोमो हा तुम्हाला शब्द पण आहे कसं त्याला. काय सुचलाय? ते फोमो हा शब्द आहे. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड मी आहे असं लोकांना वाटतं. अँड दे फील लेफ्ट आउट. बरं, मी एकटा आहे याचा लोकांना भीती वाटते की माझ्यासारखा विचार करणारा कोणीच नाही आसपास, मी एकटाच आहे. अरे बापरे. मी आता सांगतो, मी नास्तिक माणूस आहे. मी देव मानत नाही, मी जातपात मानत नाही, मी धर्म मानत नाही, मी हिंदू बिंदू काही मानत नाही. ओके. पण आता मी जर का बघितलं ना, तर ते एवढं महत्त्वाचं झालेलं आहे की तुम्ही हिंदू असणं. बरं, हे जे स्वतःला हिंदू म्हणतात त्यांच्यापेक्षा 100 पटीने जास्ती मी त्यांना वेद, पुराणं, सगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा, आपल्याकडच्या परंपरा, यज्ञ परंपरा सगळ्याबद्दल बोलू शकतो, सगळ्याबद्दल सांगू शकतो. यांचं तोंड देखलं हिंदुत्व आहे. मी खूप डीप जाऊन त्यांना हिंदुत्वाबद्दल सांगू शकतो. पण ते सगळं माहिती झाल्यानंतर मला असं वाटतं की मी त्यातला नाही आहे. मला माहिती आहे सगळं. मला पटत नाही. तो भाव नाही माझ्या. मी नास्तिक म्हणजे मी माझ्या घरी मी गणेशोत्सव असेल तर माझ्या घरी मी आरती करतो, पूजा करतो. मला त्याचं काही धर्म बुडवा, देव बुडवा वगैरे असं म्हणत नाही मी. मला नाही पटत ते. मनातल्या मनात मला नाही पटत. किंवा लोकांना आता अकारण लोकांना जातीबद्दल एवढा अभिमान आला आहे. मग आता काही लोकांचे आडनाव, अरे आम्ही गोडबोले म्हणजे, अरे बाबा, अरे कोण आहेस तू. पण अशी अनेक आडनावांच्या मी रील्स बघतो की आम्ही कोण वगैरे असे. कोण आहात तुम्ही, कुठले तुम्ही, काय जात सांगताय, आणखी काय तुम्ही सांगताय. परंतु काय पॉईंटच मिस केला मी. आपण काय बोलत होते. नाही, पण छान आहे. नाही म्हणून नाही. सो आपण काय गमावून बसलो त्याबद्दल मी सांगतोय. आपण काय गमावून बसलोय. मग आम्ही एकेकाळी चळवळी विळवळी केल्या किंवा विद्रोह केला. त्याचा कधी खेद नाही वाटला आम्हाला. त्याचा वृथा अभिमान पण नाही वाटला. आम्ही कॉस्मेटिक नाही केलं ते, किंवा असं फॅशन म्हणून नाही केलं. आम्हाला जेन्युइनली वाटलं म्हणून आम्ही तसं केलं. नाटक पण आम्ही केलं, वेगळ्या प्रकारचं नाटक आम्हाला जेन्युइनली वाटलं म्हणून केलं. तर ती जेन्युइनिटी काही न ठेवता तुम्ही सरधोपटपणे जे करताना, ज्याला सपाटीकरण म्हणतो, यू हॅव बिकम फ्लॅट. काही अप्स अँड डाऊन्स नाहीत, काही कंगोरे नाहीत, काही त्याच्यामध्ये व्हेरिएशन नाही. सगळ्यांनी एकसारखं इस्त्री केलेले असे सगळेजण ते मॅकडॉनल्डच्या बर्गरसारखे एकसारखे दिसतात. ते बापरे, खरं सांगतो, काही देर इज नो इंडिव्हिज्युअलिटी. आता तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही नास्तिक आहात. नास्तिकपेक्षा मी निरीश्वरवादी आहे असं पण म्हणू.
नास्तिकमध्ये काय ना एक एक आढ्यता आहे थोडीशी. ती आढ्यता नाही आहे माझी, म्हणजे माझा देवाला विरोध नाही आहे. मी निरीश्वरवादी आहे, माझा देवावर विश्वास नाही आहे. मला श्रद्धेविषयी मला कोणाच्या काही अनादर नाही आहे. श्रद्धा असावी लोकांना, आणखीन श्रद्धा असणे एक चांगली गोष्ट आहे. कशावरती श्रद्धा ठेवायची हाच फक्त मुद्दा राहतो. काही लोकांना त्या मूर्तीवरती श्रद्धा वाटते, तर मला काही त्या मूर्तीविषयी श्रद्धा वाटत नाही. मला माणसांमध्ये श्रद्धा वाटते, मला कामावर श्रद्धा वाटते, मला चांगल्या गोष्टींवरती मला श्रद्धा वाटते, देशावरती मला श्रद्धा वाटते. आणि ज्यांना देवावरती श्रद्धा वाटते त्यांना त्यांची श्रद्धा असो त्यांची. मला काही ते देव बुडवा किंवा धर्म बुडवा वगैरे माझं काही म्हणणं नाही आहे. आणि अनेकदा जे धर्म करतात त्यांच्यापेक्षा सुद्धा खूप जास्ती धर्म काय ते मला माहिती आहे, असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि अनेकदा कुटुंब म्हणून समजा एखाद्या घरात जर का धर्माचरण होत असेल, आता आमच्या घरामध्ये गणपती बसतो तेव्हा त्या काळामध्ये मी उत्कृष्ट मंत्र पुष्पांजली म्हणू शकतो, आरत्या म्हणू शकतो, अथर्वशीर्ष म्हणू शकतो, मी रामरक्षा म्हणू शकतो, हनुमान स्तोत्र म्हणू शकतो. हे आमच्यावरती संस्कारच आहेत लहानपणापासून. परंतु म्हणून हनुमान येईल आणखीन मला कशातनं वाचवेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. किंवा राम हा विषय घेऊन मी माझ्या आयुष्याचं मी काही निर्णय घ्यावेत असं मला वाटत नाही. छान आहे, मर्यादा पुरुषोत्तम गोष्टी बिष्टी मला खूप आवडतात. परंतु एखाद्या गोष्टीला देवत्वाला नेल्याशिवाय आपण थांबत नाही. म्हणजे रामाबद्दल पण माझं हेच म्हणणं आहे आणि आंबेडकरांबद्दल माझं तेच म्हणणं आहे की आंबेडकरांचे विचार समजून घेण्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर देवत्वाला नेऊन आम्ही त्यांच्या नावाने मिरवणुका कशा काढू याच्याकडे लोकांचं लक्ष आहे. आणि आता तर ते कसं आहे की आता त्या जातीच्या लोकांना देवत्वाकडे नेणं आणि मग त्यांच्याकरता आम्ही कसे त्यांचे पाईक आहोत किंवा आम्ही त्यांच्यावरती कशी श्रद्धास्थानांचं ते आहेत. मग ती यांची कविता माहिती असेल तुला, ती 5 पुतळे की कुसुमाग्रजांची कविता आहे की त्यात ते 5 पुतळे असतात. टिळकांचा पुतळा, गांधीजींचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा आणि कोणाकोणाचे पुतळे, फुल्यांचा पुतळा. आणि तेव्हा सगळ्यांना गांधीजींना म्हणतात की आमच्या मागे अमुक आहेत, आमच्या मागे तमुक आहेत. तर गांधीजी म्हणतात की बाबा रे टिळक, तुमच्या मागे ब्राह्मण लोक आहेत, फुले तुमच्या मागे माळी लोक आहेत, शिवाजी महाराज तुमच्या मागे मराठा लोक आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती आहेत. याचं कारण गांधींना फॉलोइंगच नाही आहे भारत देशामध्ये, कारण त्यांना जात नाही आहे कुठली. तर आपल्याकडे आता ते जातीचं राजकारण जे वाढलेलं आहे. आणि मग कसं होतं, ते धर्मावरचा विश्वास आणि मग त्या धर्मातनं झिरपत तो तुमच्या वागणुकीमध्ये कसा येतो, मग तो तुमच्या जातीवादामध्ये कसा येतो, मग त्याच्यातनं परत एकदा तुम्ही जी आपल्याकडे उतरंड होती चातुर्वर्ण्याची त्यात कसे आपसूक जाता, आणखी मग तुम्ही कसा एक अभिमान आपल्या जातीचा बाळगायला सुरुवात करता. मग समोरचा माणूस माझ्यासारखा कसा नाही आणि मी त्याच्यापेक्षा कसा वेगळा आहे हे सांगण्याची अहमहिका सुरू होते. मग त्यातनं तुम्ही द्वेष करायला सुरुवात करता, त्यातनं तुमच्या दंगली होतात. आणि या सगळ्यामध्ये तुमची एक खूप मोठी सोशल पॉवर आहे ना, ती सगळी वाया जाते. तुमचा वेळ वाया जातो, तुमचा पैसा वाया जातो, तुमच्या भावना वाया जातात, तुमचं आकांडतांडव वाया जातं. हे सगळं तुम्ही नाही केलं ना तर आपला देश खूप पुढे जाईल. परंतु आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवलं जातं, जाणीवपूर्वक गुंतवलं जातं. आपल्याला ही आयडेंटिटी जाणीवपूर्वक दिली जाते, लहानपणापासून दिली जाते. मला आमच्या घरच्यांनी लहानपणापासून वाढवलं की आपण ब्राह्मण होता. तर आम्हाला सुरुवातीपासून असं वाटायचं की अरे हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु आम्हाला कळायला खूप वेळ लागला की अरे काही महत्त्वाचं नाही आहे. आणि मला असं वाटतं की आमची पिढी बऱ्यापैकी त्याच्यातनं बाहेर आली होती, बऱ्यापैकी त्या सगळ्या पगड्यातनं बाहेर आली होती. पण आता परत मी बघतोय ना, तो परत जो पगडा परत त्याचा अंमल व्हायला लागला आहे. मी हे सगळे जे भोंदू बाबा आहेत ना, सगळे आपल्याकडे एक मोठीची मोठी फौज आहे त्यांची. आता त्या भोंदू बाबांच्या मागे लागलेली सगळी मुलं बघतो ना, मला वाटतं की अरे काय हॅव यू लॉस्ट इट? काय तुम्ही काही विचार करताय की नाही? तुम्ही कोणाच्या मागे जाताय, तो काय सांगतोय, तुम्ही काय करताय? मला ते ना आत्ताच्या पिढीचं खूप मोठं दुर्दैव वाटतं की त्यांना कोणी सांगायलाच नाही की हे सगळं चुकीचं आहे म्हणून. मग तो कोण? हा, मग असे अनेक बाबा आहेत की हास्यास्पद आहेत ते
परंतु हर्ड मेंटॅलिटी की एक जण म्हणतो की अरे नाही बाबा त्या बाबांनी हे सांगितलं आहे, कोण कोण बाबा आहेत एक एक, त्यांच्या नावाने टाळ्या वाजतात, नाचतात. मी नावं घेत नाही कोणाची, कारण परत कोणाची तरी श्रद्धा दुखावतील, कोणाची तरी भावना दुखावतील, कोणतरी मला आमच्या गल्लीतून मारेल बिरेल. परंतु खरी गोष्ट ती आहे की तुम्ही तुमचं तारतम्य सत्सद विवेक बुद्धी गहाण टाकले सगळे, आणि आत्ताच्या पिढीने मॅक्सिमम गहाण टाकले, माझा आरोपच आहे. मग तुम्ही कसले मॉडर्न आणि तुम्ही कसले जेनझी आणि तुम्ही कसले काय, काही नाही आहे. यू आर हॉरिबल, यू आर हॉरिबल. तुम्ही आम्हाला अत्यंत दुःखी केलेलं आहे, आमच्यासारख्या लोकांना. आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आमच्या पुढे जाऊन वेडेपणा कराल. कसं काय, परत तुम्ही ते जसा चुकला फकीर मशिदीमध्ये जातो किंवा चुकला बैल जसा गोठ्यात परत येतो, यू वेंट बॅक टू द सेम थिंग अगेन. तुम्ही काहीच तोडलं नाहीत, पुढे आम्ही जे तोडून ठेवलं तुम्ही परत जोडून ठेवलं. हा माझा आरोप आहे आत्ताच्या पिढीवरती. पण तुम्हाला अजिबातच होपफुल वाटत नाहीये, कोणीच असं वाटत नाही की जे करणारं आहे, म्हणजे मला दिसत नाही फार कोणी लोक, आणि जो कोणी करतो त्याला मारतात हल्ली. मग आमच्याला कसं होतं की विरोध केला तर लोक म्हणायचे की अरे असं करू नकोस किंवा दम द्यायचा, आम्ही मारू हा तुला असं, पण आता मारतातच. मग कोणीसारखं काहीतरी वेगळं बोललं, काही केलं, दोपटतात येऊन. मला वाटतं ते अग्रेशन आता आहे ते विचारांचं कमी आणि अहंकाराचं जास्त आहे. एक मास मेंटॅलिटी आहे म्हणा, किंवा एक हर्ड मेंटॅलिटी आहे म्हणा, किंवा झुंडशाही ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे कोणाला कोणाचं ऐकूनच घ्यायचं नाही, नाही. ऐकून घ्यायचं नाही, आणि आम्ही शहाणे आहोत आणि आम्हाला वाटतं ते बरोबर आहे, असंच सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्या झुंडशाही पुढे कोणाचं काही चालत नाही आत्ता, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण आपलं स्वत्व, आपल्याकडे जे एक वेगळेपण आहे ते गमावून बसतोय. अ सारखा ब आहे, ब सारखा क आहे, क सारखा ड आहे, हे कळतच नाही लोकांना. आणि त्यात त्यांना धन्यता वाटते का अरे आम्ही असे आहोत. आणि म्हणून कदाचित आजच्या काळात घडले बिघडल्यासारखे शोज होत शकत नाही, आम्ही करतच नाही आता. म्हणजे तेव्हा आम्ही, माझ्या घरावरती आतापर्यंत अनेक वेळा हल्ला झाला आहे, त्यामुळे तो मी करून झालं आहे सगळं माझं आता ते. आणि आता माझं हे वय नाही आहे की परत मारामाऱ्या करायचं. बापरे. त्याने मस्त फोडलं, म्हणजे छान फोडलं होतं मग एकदम. म्हणजे माझ्या आईने असं बागेमध्ये नर्मदेतले गोटे आणून ठेवले होते, ते असे छान मोठे मोठे गोटे घेऊन सगळ्या काचाबिचा फोडल्या मस्तपैकी. पण माझा एक सूरज सातव नावाचा मित्र आहे, म्हणजे गंमत अशी असते की माझ्या घरावरती हल्ला झाला आणि सगळ्या काचा फोडून टाकल्या त्याने एकदम. तर सूरज सातव म्हणून माझा मित्र आहे, तो आला आणि तो मला म्हणला की 2 तास दे, म्हणजे फक्त 2 तास दे. तरी 2 तासात परत सगळ्या काचा बसवल्या. तरी म्हणलं की अरे बघ, सांस्कृतिक राज असतो ना, तो इतक्या पटकन भरून नाही काढता येत, काचा बसवता येतात. बापरे. मी एक घडल्या बिघडल्यामध्ये मी एक एपिसोड केला होता, तेव्हा तेलगी स्कॅम खूप चालला होता, आपला स्टॅम्प पेपरचा घोटाळा होता. आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री होते, जे आतासुद्धा नेते आहेत, त्यांच्याविरुद्ध आम्ही एपिसोड केला होता. आणखीन तो एपिसोड केल्यानंतर झीच्या स्टुडिओवरती, झीच्या ऑफिसवरती हल्ला झाला आणि माझ्या घरी हल्ला झाला. तेव्हा एकदा झाला. एकदा आम्ही म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणखीन राज ठाकरे जेव्हा स्प्लिट झाले, त्याच्यावरती मी एक एपिसोड केला होता, काका मला वाचवा म्हणून. तेव्हा असाच माझ्यावरती हल्ला झाला, आणखीन तेव्हा पण माझं घर फोडलं. तेव्हा जेव्हा मी घडले बिघडले करायचो तेव्हा आम्हाला रोज धमक्या यायच्या. आणि त्या अशाच, म्हणजे आता आपल्याकडे लोकनाट्यामध्ये कृष्णपेंद्या ही जोडी असते, वगनाट्यामध्ये कृष्णपेंद्या असतो. तर ते कृष्णपेंद्याचा एपिसोड झाला, म्हणजे आपला जितेंद्र जोशी आणि संदीप पाठक हे कृष्णपेंद्या होते. त्यांचा एपिसोड टेलिकास्ट झाल्या झाल्या आम्हाला फोन यायचे की आम्ही येऊन तुम्हाला मारणार, तुम्ही आमच्या देवाची विटंबना केली. तुम्ही म्हणलं तुमचा देव कुठला? हा आमचा वगनाट्यातला कृष्ण आहे आणि वगनाट्यातले पेंद्या आहे. तुमचा देव तो मंदिरात असतो ना, तुमचा देव टेलिव्हिजनमध्ये कसा येईल? तुमचा देव तुमच्या मनात असतो ना. नाही नाही नाही, आम्ही, तुम्ही त्याला असं, तो त्या यांचे गोपींना छेडतो बिडतो तुम्ही दाखवता. म्हटलं आता आपल्याकडे तसं लिहिलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तो छेड काढतो गोपींची, आणि आम्ही काय असं काही वाईट काहीच दाखवत नाही होत, अमंगळ काहीच नाही आहे, तसंच दाखवत त्याच्या तुम्ही. आणि वगनाट्यामध्ये हीच तर गंमत असते म्हटलं. बरोबर. पण
तेव्हा आम्हाला फक्त धमक्या यायच्या, पण नंतर जेव्हा तो संतोष पवार नावाचा माझा मित्र आहे, त्याच्या नाटकाच्या वेळेला ठाण्याला लोकांनी बॉम्बस्फोट केले. खरोखर बॉम्बस्फोट झाला, हो, स्फोट केला लोकांनी येऊन. तेव्हा तो हे नाटक करायचा यदा कदाचित. हो तर त्यात तुम्ही हे सगळे आमचे जे हिरोज आहेत, भीम, अर्जुन, हो या थोरा मोठ्यांची तुम्ही विटंबना करता, म्हणून त्याच्या इकडे तो बॉम्बस्फोट केला. किंवा आता मारतात येऊन, हल्ले करतात, जाळपोळ करतात. आता युनिव्हर्सिटीमध्ये मध्यंतरी प्रवीण भोळे वगैरे त्यांच्यावरती त्यांनी एक नाटक केलं होतं रामायणाचं. त्याच्यावरती त्यांना जाऊन लोकांनी हे केलं. आम्ही एक राम भरोसे नावाचं नाटक केलं होतं बर खूप पूर्वी. बर त्याच्यानंतर अशीच दंगल झाली होती. मग आम्हाला असंच तेव्हा परेश मोकाशी म्हणून माझ्याकडे नाटकात काम करायचं, त्याला मारलं होतं, आम्हाला तोंडाला काळं लावलं होतं आणि शिक्षा दिली आम्हाला. तेव्हा जय श्रीराम म्हणायचं. म्हटलं बरं, जय श्रीराम म्हणायचं जर का तुमची शिक्षा असेल तर म्हटलं तुम्ही विचार करा की तुम्ही नक्की काय करताय. आणि तेव्हा मी त्यांना हेच म्हटलं, मी त्यांना असं म्हटलं की जे मला मारायला आले होते त्यांना म्हटलं की तुम्हाला मी रामायणातलं काहीतरी चुकीचं दाखवलं असं तुम्हाला वाटते ना, चला आपण 2 खुर्च्या टाकू, आणखीन रामायण या विषयावरती आपण बोलूया. त्यांना धोका कळला. ते म्हणले आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाही, पण तुम्ही आमच्या देवतेची विटंबना केलीत. म्हणजे तुम्ही नाटक बघितलं आहेत का? आम्ही नाटक बघणार नाही, आम्हाला नाटक बघायचं नाही, पण तुम्ही आमच्या देवाची विटंबना केलीत. म्हणजे तुम्ही नाटक बघितलेलं नाही, तुम्हाला रामायण काही माहीत नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो, मी तुम्हाला 10 प्रश्न विचारतो रामायणावरती, मला उत्तरं द्या. तुम्ही जर का त्याची उत्तरं दिली म्हणजे ढेंग्या घालणं जाईन म्हणला, तर मी स्वतः काळं लावून घेईन. पण तुम्हाला त्यातलं काहीही माहीत नाही, मला माहिती आहे. तुम्ही फक्त एक पॉलिटिकल फार्स करताय. ते म्हणले हो बरोबर आहे तुमचं. मान्यही केलं त्यांना हो. त्याच्याबद्दल पण नाही. आणि त्यानंतर गंमत झाली. त्यानंतर ज्यांनी मला मारलं होतं त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी जापलं. नंतर त्यांना कळलं जेव्हा आम्हाला तोंडाला काळा लावल्या. मग ते 2 पक्षांचे लोक होते. मग ते एका पक्षाचे लोक माझ्याकडे आले की नाही आमचं चुकलं. तर म्हटलं ठीक आहे, आता काय झालं. म्हटलं नाही, आम्ही आता ते तुम्हाला दिलेली शिक्षावर कॅन्सल करणार. बरं म्हटलं. मग दुसऱ्या पक्षाचे लोक आले की अहो ते म्हणतात की शिक्षा कॅन्सल करा. म्हटलं मग बघा म्हटलं तुम्ही. ते म्हणले नाही, आम्ही प्रेस बोलावली आहे, आम्ही खूप लोकांना सांगून ठेवलं आहे, तर तुम्ही आता नाही म्हणू नका, तुम्ही या, आपण पटकन तुमची संहिता जाळू. हां, आम्ही तुम्हाला न्यायला येतो, आम्ही तुम्हाला सोडायला येतो, थोडंसं तुम्ही फक्त 2-3दा जय श्रीराम म्हणा की झालं. अशी गंमत झाली. तर ही आपल्याकडची परिस्थिती तेव्हाही होती. आता फक्त ते मारतात, भोसकतात, गोळी मारतात, चाकूनी, सत्तुरनी, कोयत्यानी वगैरे. मी लहानपणी कोयता आमच्याकडे होता, पण मी त्याचा फक्त नारळ फोडण्याकरता वापर बघितलेला आहे. आता कोयता गँग असू शकते हे मला आत्ता कळलं आहे. आणि एक भीती वाटते मला. मी फिजिकल हार्मला मी घाबरतो. मला जखम झाली तर मला वेदना होतील आणि त्याची मला भीती वाटते. मला रात्री येऊन कोणतरी अंधारात भोसकलेलं मला आवडणार नाही. मग कलाबिला नाही झालं तरी चालेल अशा मताचा मी आहे. कलेसाठी प्राण टाकीन, जळत्या आगीत उडी मारीन असा माझा स्वभाव नाही. मला जगायचं आहे, मला खूप मज्जा करायची आहे. त्यामुळे याच्यासाठी किती त्यागापर्यंत जायचं याची माझी लिमिट ठरलेली आहे. माझी लिमिट अशी आहे की काही समाजाला काही नाही सांगितलं तरी चालेल, मला मारू नका, लिव्ह मी अलोन. मग तुम्ही आता युद्धाच्या तर विरोधातच असाल. आताच्या युद्धाच्या संपूर्ण विरोधात आहे. हे सगळं क्रिएटेड युद्ध आहे असं माझं मत आहे. म्हणजे ना मी इराणच्या बाजूने आहे, ना मी अमेरिकेच्या बाजूने आहे, ना मी इस्रायलच्या बाजूने आहे. मुळामध्ये एक खूप मोठी ॲम्युनिशन आणखीन आर्म्सची इंडस्ट्री आहे आणि काहीतरी सतत भांडण चालू राहायला पाहिजे ना. सगळं जग आनंदात राहतं आहे वगैरे, मजा नाही त्यात काही. अमेरिकेला हे नको आहे. अमेरिकेला काहीच धोका नाही इराणपासून, मला इफ यू रिली आस्क मी. ते इतकं लांब आहे ना की त्याला म्हणजे बरं ते कोणाला विजाही देत नाहीत. त्यामुळे त्या इंटरनॅशनल इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलला जायला सुद्धा विजा लागत असेल ना, तो पण देणार नाहीत ते. आणखी ते ट्रम्प काका वेडे आहेत असं माझं मत आहे मी संपूर्णपणे. एक पोस्ट वाचली होती की हे सगळी म्हातारी जी लोक आहेत, म्हातारी पुरुष सगळे, ते नुसतं बरं. स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी
हे सगळं करतायत. म्हातारे असं नाही, तरुण पुरुष पण हेच करतात, सगळेच पुरुष हे तरुण करतात. ऍक्च्युली हे हा आणि वेगळा आता जर मुद्दा का आहे. तुम्ही जर्मनीमध्ये गेलात किंवा तुम्ही फ्रान्समध्ये आता गेलात, हम्म. तर त्यांची आता जी निओ नाझी जी फॅक्शन आहे जर्मनीची किंवा फ्रान्समधली ती मेरीला पेन नावाची बाई, एक्स्ट्रीम राईट विंगची बाई आहे ती. इट इज जेंडर ॲग्नॉस्टिक. स्त्री पुरुष असं काही नाही आहे. तुमच्याकडे एक फार राईट मुवमेंट जगभर चालू आहे. आता पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन पुरुषांचं जास्ती आहे म्हणून, अदरवाईज इट इज अक्रॉस. बरोबर. आणि मी तर असं बघितलं ना की बायका सुद्धा इतक्या पोलराइज्ड असतात. म्हणजे तुम्ही जर का आता या सगळ्या खामेनी बिमेनीचे सगळे लोक जर का बघितले तर इतक्या कट्टर आहेत बायका तिकडच्या, प्रचंड कट्टर बायका आहेत. हो. त्यामुळे कट्टरतेमध्ये स्त्री पुरुष असं काही नाही आहे. कट्टरता ही जेंडर ॲग्नॉस्टिक आहे. ती त्या धर्माने आणलेली कट्टरता आहे. आणि धर्माने जगाचा सगळ्यात मोठा नाश काय केला असेल ना तरी कट्टरता आहे, असं माझं मत आहे. म्हणजे धर्माने शांतता, फिलॉसॉफी, काहीतरी एखादा सदाचरणाविषयी काही हे आता काही ठेवलेलं नाही आहे. धर्म हे युद्धाचं कारण आहे. धर्म हे पूर्वीसुद्धा युद्धाचं कारण होतं. त्यामुळे चारवाक जे म्हणाला होता ना तेच खरं होतं. काही धर्माने कोणाचंही भलं झालेलं नाही, असं माझं मत आहे. आणि ते आता तुम्हाला बघायला मिळतंय. यांच्याकडे एक इस्लामिक ॲरोगन्स आहे, त्यांच्याकडे एक ख्रिश्चन ॲरोगन्स आहे, त्यांच्याकडे एक यहुदी ॲरोगन्स आहे. आपल्याकडे कसं आहे ना, आपल्याकडे इतके सगळं छान मस्त आहे ना, सर्व धर्म समभाव म्हणायचा त्याला, का त्याला निधर्मवाद म्हणायचा का काय म्हणायचं, आपल्याकडे काही आपल्याकडे शिंगच नाही कुठल्या बाजूला, सगळ्या बाजूला आहेत. माझं म्हणणं असं की मग हिंदुत्ववाद असेल तर मग ते करा, हिंदू बहुल राष्ट्र करा, तुमची फिलॉसॉफी मान्य करा, आणखीन त्या दृष्टीने पुढे जा ना. हे जे सगळं गुळमुळीत आहे ना ते फार बोरिंग आहे, असं माझं मत आहे. एक तर तुम्ही तो धर्म संपुष्टात आणा किंवा पाळा, काय ते एक करा. मध्येच खेळतात. मध्ये खेळतात सगळे, की तो मला चावतो म्हणून त्याला जवळही करायचं नाही, तो मला नको आहे म्हणून हाकलूनही द्यायचं नाही. ते नुसतंच गुरु करत राहते. बरं तुम्ही धर्म शिकवा व्यवस्थित लोकांना, मग धर्मातल्या चांगल्या गोष्टी शिकवा. समजा भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ नाही आहे पहिली गोष्ट, पण समजा भगवद्गीता ही आपली एक जीवन प्रणाली आहे, ही एक आपली जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान आहे. मग तत्त्वज्ञान शिकवा ते आणि ते लोकांना आचरणात राहायला सांगा. बरं कुठल्याच धर्माच्या ग्रंथामध्ये असं लिहिलं असेल असं मला वाटत नाही की समोरच्याला ठार मारा. माहीत नाही मला, माझा अभ्यास नाही आहे. मला माझे मित्र सांगतात की नाही अरे बाबा तुला माहीत नाही आहे, त्याच्यात असं लिहिलं त्यात तसं लिहिलं असेल बाबा. म्हटलं माणसं मला माहिती आहे, जगभरातली माणसं मला भेटत आहेत, माझे मित्र आहेत, सगळ्या धर्माचे सगळ्या देशातले लोक माझे मित्र आहेत. माणसं खूप चांगली असतात असा माझा सामान्य माणसं. ट्रम्प माझा मित्र नाही त्यामुळे मला माहीत नाही, पण सामान्य माणसं खूप चांगली असतात असा माझा अनुभव. अँड नोबडी वॉन्ट्स दिस व्हायलन्स. हे युद्ध लादलेलं युद्ध आहे असं माझं हे आहे. आणि मुठभर लोक असतात जे खूप त्याच्याबद्दल आग्रही असतात, परंतु सामान्य जनता दे वॉन्ट टू लिव्ह पीसफुली अँड हॅपीली देअर ओन लाईव्स. मी म्हातारे असा उल्लेख अशासाठी केला कारण ह्या म्हणजे पुढचं विजन किंवा पुढे काय घडणार आहे या युद्धाने असं त्यांना विचार येत नाही का मनात, असं मला प्रश्न पडतो. म्हणजे मग पुतीन असेल, ट्रम्प असेल, पुतीन आहे, ट्रम्प आहे, एर्डोगान आहे, शी जिनपिंग आहे. बरं तो हा तर तरुण आहे की तुमचा नॉर्थ कोरियाचा. मला असं नाही वाटतं ते वयाने येतं, ते विचारांनीच येतं. आणि हे सगळे लोक वेडे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यांच्याकडे जो आता व्हाईट सुप्रिमसी नावाचा प्रकार आहे अमेरिकेचा आत्ता, तर तो अक्षरशः म्हणजे अकलनीय आहे, अनाकलनीय आहे. अनाकलनीय आहे. कारण कसं आहे की ज्या तुम्ही ते सिव्हिल वॉर केलं, नेटिव्ह अमेरिकन्सना तुम्ही मारलं, तुम्ही तिकडे राहायला गेलात आणि तुम्ही त्या देशामध्ये इमिग्रंट्स आहात स्वतः, आणि तुम्ही तिथे अँटी इमिग्रेशन पॉलिसी कशी आणू शकता. म्हणजे इट इज क्वाईट सरप्रायझिंग. म्हणजे आणि या लोकांना लोक निवडून देतात. म्हणजे लोकशाही म्हणायची, त्याला म्हणायची का काय म्हणायचं. भारताबद्दलच्या कुठल्याच गोष्टीबद्दल मी भाष्य करणार नाही आत्ता. आपलं खूप छान चाललं आहे आता असं माझं मत आहे.
आता आपण थर्ड इकॉनॉमी होणार आहोत, आणखीन आता आपण सॉफ्ट पॉवर होणार आहोत, आणि आपण आता विश्वगुरू होणार आहोत, आणि आता आपण खूप पुढे गेलेलो आहोत. त्याच्याबद्दल मला पूर्ण मान्य आहे मला हे सगळं. आणि सगळ्यांनी आता त्याच्यामध्ये ते सगळं अंगीकारलं पाहिजे असं माझं मत आहे. सगळ्यांनी विश्वगुरू व्हायला पाहिजे भारतातल्या सगळ्या लोकांनी. आणि मी यांनी म्हणत नाही आहे, असं कृतक यांनी म्हणत नाही आहे. मी माझं म्हणणं आहे, जी काही फिलॉसॉफी तुम्हाला घ्यायची आहे ना ती समजून घ्या, ती घ्या, आणखीन ती पाळा. डोंट गेट स्ट्रेच किंवा टॉर्न बिटवीन टू फिलॉसॉफीज. म्हणजे तुम्हाला एका बाजूला अमेरिकन लाईफस्टाईल पण पाहिजे, तुम्हाला एक आमच्याकडच्या शिवजयंतीच्या दिवशी मी तलवार घेऊन इकडे तिकडे फिरतो, पण त्या दिवशी मी बुलेटवरती मोठमोठ्याने आवाज करत इकडे तिकडे फिरतो, आणि मग त्याच दिवशी मी आणखीन काहीतरी. तर तुम्हाला नक्की काय आहे, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? की तुम्ही जर का शिवभक्त असाल ना, मग तसं आयुष्यात वागा ना. तुम्ही एक दिवसाकरता शिवभक्त कसे होता, तुम्ही 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला राष्ट्रभक्त कसे होता, आणि एरवी तुमच्या देशावर कसे थुंकता, तुम्ही का तुमच्या देशाचे नियम पाळत नाही, का तुम्ही कर चुकवता, का तुम्ही बायकांवरती अत्याचार करता, का तुम्ही जातीपातीमध्ये भेद करता. तुमचं ठरलं नाही एकदा की आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, प्रतिज्ञा घेतली ना आपण, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग वागा ना तसं. तेही नाही वागायचं, वृथा अभिमान बाळगायचा, अहंकार बाळगायचा. कशा करताय? आणि तुम्ही गर्वाने म्हणू नका तुम्ही हिंदू आहात म्हणून. गर्व से को हम हिंदूची आवश्यकता नाही. शो इट इन युअर लाईफस्टाईल, शो इट इन युअर फिलॉसॉफी. आपल्याकडे पण खूप मोठी माणसं होऊन गेलेली आहेत, त्यांनी आपल्याला हिंदू तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, आणि खूप चांगल्या माणसांनी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग तुम्ही विवेकानंदांना अरे विवेकानंद असं म्हणणार, पण ते काय बोलले माहीत नाही. गौतम बुद्ध, भारत काय सांगितलं बाबा बुद्धांनी, नाही ते आम्हाला माहीत नाही. मग बुद्ध आमचा, विवेकानंद आमचे, बुद्ध आमचा, कृष्ण आमचा. मग भगवद्गीतेतला एक अध्याय म्हणून दाखव, नाही ते आम्हाला माहीत नाही. मग लेका तुला काय माहिती आहे, आणि तू का छातीत पिटून मी हिंदू आहे हिंदू आहे म्हणून ओरडतोस. हा जो आपल्याकडचा हे वैचारिक दारिद्र्य आहे ना, आणि हा जो बोंधूपणा आहे आपल्याकडचा, आणि हा बोंधूपणा प्रत्येक क्षेत्रात आहे. मराठी भाषा, आता आपण मराठी अभिमानाने सांगतो, अभिजात मराठी भाषा आमची आहे, आणि आम्हाला मराठी असण्याचा सार्थ अभिमान आहे. गेल्या वर्षात तू एकतरी मराठी पुस्तक विकत घेतलंस का? एकतरी मराठी पुस्तक वाचलंस का? तुझ्या घरामध्ये किती मराठी पुस्तक आहेत? तुला जर का मी सांगितलं 5 मिनिट तू एकही इंग्रजी शब्द न वापरता शुद्ध मराठीत बोलून दाखव, तुला जमणार आहे का? तू स्वतः काही लिहितोस, तू स्वतः काही वाचतोस, तू स्वतः मराठी करता काही करतोस, तू तुझी भाषा टिकवण्यासाठी काही प्रयत्न करतोस? शून्य. मी यातलं काही, पण अभिमान हो 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 काय विचारू नका. अभिमान म्हणलं की सगळेजण एकदम ताठ होतात, पण काही कर म्हणलं की सगळे नरम पडतात. हा आपल्याकडचा दुटप्पीपणा आहे, आणि हा दुटप्पीपणा प्रत्येक बाबतीत आहे. स्त्री ही देवी आहे असं म्हणायचं, देवी समान आहे, आणि ज्या प्रमाणात आपल्याकडे त्यांच्यावरती अत्याचार होतात, मग डोमेस्टिक व्हायलन्स होतो, लहान मुलींवरती अत्याचार होतात, बायकांवरती अत्याचार होतात. मग तुम्ही काय सांगता की स्त्री तुम्ही देवी समान मानता आणि पूजनीय मानता, भगिनी समान आणि माते समान मानता? ही बोंदुगिरी नाही आहे का? मग एकीकडे तिची जास्तीत जास्त दुर्दशा करायची आणि दुसरीकडे तिला देवत्वाला नेऊन पोचवायचं, हे तर आपल्याकडे आहेच ना. आणि तुम्हाला प्रत्येक बाबतीत बघायला मिळेल. आणि याची भलामण करणारे आणि हेच कसं श्रेष्ठ आहे सांगणारे जास्तीत जास्त लोक मिळतील. माझ्यासारखा कोडग्यासारखा बोलणारा माणूस लोकांना आवडत नाही, हे मी सांगतो. तर हा स्वतःला जास्ती शहाणा समजतो. हाणा याला, पहिला याला ठोका. अरे आपल्या देशाविषयी असं बोलतो, आपल्या धर्माविषयी असं बोलतो, आपल्या समाजाविषयी असं बोलतो, आपल्या भाषेविषयी असं बोलतो. कारण त्यांना आवडत नाही, लागतं ते असं बोललेलं, खरंच लागतं. आणि दुर्दैव आहे की आपण कोडगे झालोत. आपल्याला हे रोजचं जे आहे ना माझं, की मी सकाळी उठतो, आणखी मी नित्यकर्म करतो, आणि
या चक्रात जर आपण एवढे गुंतलेलो आहोत ना की आपल्याला बाकी गोष्टींना वेळच नाही आहे. आणि मी त्यातलाच आहे. मी काय कोणी असा अलिप्त नाही त्याच्यापेक्षा. मी पण त्या चक्रात अडकलो आहे. फक्त मला वारंवार जाणवतं की आपण ना एका चक्रात अडकलो आहे आणखी चाललं आहे बरोबर नाही आहे एवढं मला जाणवतं आणि त्याबद्दल बोलावं असं वाटतं. म्हणून मी आता पॉडकास्टला आलो आहे. आणि आम्हाला हे ऐकावंसं वाटतं अर्थात. तुम्हाला 10वीत किती मार्क मिळाले होते? अरे बापरे, आठवत नाही आता मला. चांगले होते पण डिस्टिंक्शन होतं. आणि मग तुम्हाला म्हणजे ते तुमचा इंजिनिअरिंग हा डिप्लोमा कोर्स होता की? डिप्लोमा. हा, म्हणजे तुम्ही 11वी 12वी डायरेक्ट? नाही, ती कथा आहे फार मोठी. म्हणजे मी शिक्षण सोडायचं ठरलं होतं. याचं कारण म्हणजे मला 12वीत मला चांगले मार्क होते, परंतु तेव्हा आमची 10वीची पहिली बॅच आणि 11वीची शेवटची बॅच हे एकत्र आल्या. त्यामुळे सगळीकडे इंजिनिअरिंगला वगैरे अचानक दुप्पट विद्यार्थी आले एकाच वर्षी. कारण आम्ही नव्या 10वीच्या बॅचचे होतो आणि ते जुन्या 11वीच्या बॅचचे होते. त्यामुळे आणि एकच इंजिनिअरिंग कॉलेज होतं. त्यामुळे मग तिथे आम्हाला काही ॲडमिशन मिळाले नाही. आणि मला कुठेतरी कराडला वगैरे ॲडमिशन मिळत होते. मी म्हटलं की मला म्हटलं करायचंच नाही काही, मला काहीच करायचं नाही असं म्हणून मग मला शिकायचंच नाही म्हणून सांगितलं घरी. बरं, माझे वडील सायंटिस्ट डॉक्टरेट वगैरे झालेले, त्यांना हे ऐकून धक्काच बसला. ते म्हणलं नाही असं करून कसं चालेल, तुला काहीतरी शिकलं पाहिजे. मग मी BScला ॲडमिशन घेतली. नंतर काहीतरी करायचं मग BScला ॲडमिशन घेतली. मग परत मी रुईया कॉलेजमध्ये मुंबईत होतो. मग मी FI BSc SY BSc केलं. त्याचाही मला कंटाळा आला. मग मला इकडे वाडिया कॉलेजमध्ये पुण्याला डिप्लोमाला ॲडमिशन मिळाली. पुण्याला परत आलो. मग मी इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा केला. आणि मग मी त्याच्यानंतर बरंच काय काय केलं. म्हणजे मी ऑटोमेशन केलं, मी आणखीन काय केलं, प्रोग्रॅमिंग केलं. तुम्हाला बाय एनी चान्स कधी कॉमर्सला जावं वाटलं का? मला कुठेच जावं असं वाटत नव्हतं. असं कधीच वाटलं नाही मला कॉमर्सला जावं, सायन्सला जावं, कुठेच हे काही करू नये असंच वाटायचं मला कायम. मला शिक्षणाचा कंटाळाच आला होता एका पॉईंटला. कदाचित तुमच्या आयुष्यात त्यावेळेला कौस्तुभ अत्रे नावाचे सर असते तर मला माहित नाहीत कोण आहेत ते. सो बॉयज टॉक हा एपिसोड लोकांपर्यंत घेऊन यायला ते आपली मदत करतात. अच्छा. आणि ते खूप छान शिकवतात. त्यांचाही इथे बॉयज टॉकमध्ये पॉडकास्ट झालेला आहे. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की जर का तुम्हाला कॉमर्समध्ये इंटरेस्ट वाटत नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की ह्या क्षेत्रात जाऊन बघावं, या क्षेत्रात उडी मारून बघावी, तर कौस्तुभ अत्रे सरांचे क्लासेस आहेत. ॲम्बिशन्स क्लासेस असं त्या क्लासेसचं नाव आहे. आणि कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्यांची लिंक जोडतोय. ती जाऊन नक्की व्हिजिट करा आणि नक्की त्यांच्याकडे ॲडमिशन घ्या. आणि मला आधी माहिती असतं ना तर मी खरंच कौस्तुभ अत्रे सरांच्या ॲम्बिशन क्लासला ॲडमिशन घेऊन आज माझं खरंच भवितव्य, मी उज्ज्वल भवितव्य मला प्राप्त झालं असतं. माझी सगळ्यांना खरंच अशी विनंती आहे की कौस्तुभ अत्रे सरांच्या लिंकवर जा, आणखीन ते दाखवतील तो जीवनाचा मार्ग सगळ्यांनी चोखाळावा. असं मी पण सुपर इंटिग्रेशन तुला या निमित्ताने करून देतो. तुम्ही ॲड इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तुम्हाला हे कळलेलं आहे. नाही, फार महत्वाचं आहे. म्हणजे अशा पॉडकास्टला मदत करणं इज अ ग्रेट थिंग ॲक्च्युली. त्याबद्दल कौस्तुभ अत्रे सरांचं अभिनंदन. तुम्ही पुण्यातल्या दुकानांच्या साठी कॉपी रायटिंग केलंय असं मी. वाव, म्हणजे हे नवीनच. एक काळ असा होता की मी आणखीन राहुल रानडे नावाचा माझा मित्र आहे, म्युझिक डिरेक्टर. राईट. आम्ही दोघं निम्मा लक्ष्मी रोड कव्हर केला होता ऑलमोस्ट. मी पुणे आकाशवाणीवरच्या सगळे स्पॉट्स आणि जिंगल्समध्ये 50% तरी आमचं काम होतं. लवली. आणि तेव्हा मला कॉपी रायटिंगचे 500 रुपये मिळायचे. माझ्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती होती. अरे वा. आणि आम्ही खूप मजा केली त्या पैशामध्ये. म्हणजे आम्ही एवढे पैसे मिळवले आणि एवढी धमाल केली त्या पैशात की फार अगदी लक्ष्मी रोड उजळून टाकला आम्ही त्याच्यामुळे. तो अजूनही उजळतोय, तेव्हापासून जो उजळलाय तो. मग कोणाला सोडलं नाही आम्ही. साडीवाले असतील, ज्वेलरीवाले असतील, काय यू नेम इट. पण त्याचं कॉपी रायटिंग म्हणजे नेमकं काय करावं लागायचं? जिंगल्स, कविता करायच्या किंवा नाट्यमय त्याची स्पॉट्स असतात ना, स्पॉट्स लिहायचे. ओके. आणि इंटरेस्टिंग असायचं ते खूप. आणि तुम्ही शिवसेनेसाठी प्रचार गीत लिहिलंय. मी सगळ्या पक्षांकरता काम करतो.
अरे वा. मी BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या सगळ्यांकरता पॉलिटिकल कॅम्पेन्स करतो. मी सगळ्यांकरता गाणी लिहितो. मला सगळ्यांविषयी प्रेम आहे. ह्याचं कारण हे सगळे छान आहेत सगळी माणसं आणि आपण एका लोकशाही देशामध्ये राहतो याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मला आणि हे सगळे खरंच माझे मित्र आहेत. म्हणजे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, BJPची बरीच मंडळी माझे खूप चांगले मित्र आहेत. आणि मी सांगतो ना की असं मला काहीच त्याज्य किंवा प्रिय असं काही नाही आहे. मी आत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षावरती एक सिरीज पण केली झी5 वरती, केसरी ॲट 100 म्हणून. बरं. कसं आहे ना की त्या जसा माझ्यावरती धर्माचा परिणाम होत नाही ना तसाच कुठल्याही राजकीय विचारसरणीचा पण माझ्यावरती परिणाम होत नाही. आता मी असा तो टणक झालेलो आहे आणि मला सगळे आवडतात. मला सगळे धर्म आवडतात, सगळे पक्ष आवडतात, सगळे नेते आवडतात. मला त्यांचं खरे खोटे पण आवडतं. मला त्यांची चांगली कामं आवडतात. मला त्यांचा भ्रष्टाचार आवडतो. एव्हरीथिंग इज लवेबल. लाईफ इज ब्युटिफुल. ऍक्च्युली इथे आमच्या वेगळ्या एका सेगमेंटचं पण इंटिग्रेशन मी करून घेतलं असतं आता. आहे लाईफ इज ब्युटिफुल असं काहीतरी आहे का? हो, सेगमेंट आहे आमचं. आणि अच्छा. आताच आम्ही एका झेडपी कोण मिळाले शाळेमध्ये, तुम्हाला? स्पॉन्सर कोणी मिळालंय? त्याचा स्पॉन्सर नाहीये पण ते सेगमेंट खूप इंटरेस्टिंग आहे. आत्ताच आम्ही रिसेंटली झेडपीच्या शाळेत जाऊन त्यांचं आयुष्य दाखवायचा प्रयत्न केला. याआधी तमाशा, फडामागचा तमाशा काय असतो, त्यांचं अर्थतंत्र काय असतं, तो एपिसोड करायचा प्रयत्न केला. सो अशा तळागाळातली जी लोकं आहेत ज्यांचं आयुष्य पुढे येत नाही समाजाच्या, तर ते दाखवण्याचा आम्ही त्याच्यात प्रयत्न करतो. पण कमिंग बॅक टू द मेन टॉपिक आपला. सो मला आत्ताचे जे कलाकार आहेत तर ते फार रिॲक्टिव्ह नाही आहेत अबाउट त्यांचे पॉलिटिकल स्टँड्स घेण्याबद्दल, किंवा ते जास्त मतं मांडत नाहीत, किंवा त्यांची कुठल्याही राजकारण्याशी जवळीक किंवा मैत्री असणं हे ते दाखवत नाहीत ओपनली. सो तुमच्या काळात हे कितपत वेगळं होतं? म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट करायचात का? आणि तुमच्या खरोखर किती, म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारणही हे आहे की आता ते कदाचित बदललंय, पण पूर्वी ह्या दोन गोष्टी म्हणजे कला आणि राजकारण या किती एकसंध होत्या किंवा? नाही, हा जो कलह आहे ना, हा कलह पूर्वीपासून चालू आहे. ओके. आम्ही घाशीराम कोतवाल नावाचं नाटक करायचो. तर घाशीराम कोतवाल नाटक उदाहरणार्थ आमचा दौरा होता अमेरिकेचा. बर. आणि तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, शिवसेनेचं सरकार होतं. बर. आणि तेव्हा अशी टूम निघाली की घाशीराम कोतवाल हे नाटक ब्राह्मण विरोधी आहे. आणि नाना फडणवीस हे महान पुरुष होते आणि त्यांची या नाटकामध्ये विटंबना छितू केलेली आहे. आणि अशा एका युगपुरुषाबद्दल असं एक घाणेरडं नाटक करणं ही आपल्या देशाची परदेशात जाऊन केलेली एक उगीचच ती एक टिंगल होईल म्हणून हे नाटक परदेशी पाठवू नये. ओके. तर तेव्हाही घाशीराम कोतवाल विरुद्ध राजकीय पक्ष असा एक कलह झालाच होता. ओके. मग तेव्हासुद्धा आम्ही परदेशी जाण्याकरता सेट स्मगल करून ट्रकमधनं इकडनं तिकडनं करत करत तो एअरपोर्टवरती नेऊन आम्ही गेलो. बरं. मी गेलो नाही, मी तिथपर्यंत गेलो, आमची टीम गेली. मग पुढे युरोपला आम्ही गेलो सगळे. तर घाशीराम कोतवालमध्ये आम्ही हे सहन केलंच. म्हणजे नाटकवाले विरुद्ध आपल्याकडे जे सेन्सॉरशिपच्या पुढे जाऊन सेन्सॉरशिप जी असते ना, की स्वघोषित सेन्सॉरशिप असते की आम्हाला हे वाटत नाही हे योग्य आहे म्हणून, आता हे बंद करा असं म्हणणारे पण लोक असतात. हे आम्ही आयुष्यभरात झेलत आलो आहे. मग घाशीराम कोतवालच्या वेळेला पण झेललं, आमच्या बाकी नाटकांच्या वेळेला पण आम्ही अनेकदा याच्यातनं गेलेले आहोत. त्यामुळे कला ही बऱ्याच राजकारण्यांना बरेच वेळा मान्य नसते. आणि विशेषतः सिस्टीमवरती टीका करणारी कुठली कला असेल तर तिची गळचेपी करणं हा त्यांना इट्स अ कंपल्शन फॉर दॅम, की जो कोणी बोलतो ना त्याला गप्प करा. हा त्यांच्याकरता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यांची ती अपरिहार्यता असते. आणि कलाकाराची अपरिहार्यता असते की त्यांनी बोलायचं असतं सिस्टीमच्या विरुद्ध. अनफॉर्च्युनेटली आता असं घडलं आहे, आता या सगळ्यामधला कॉमर्स इतका वाढलेला आहे. मग आम्ही घाशीराम कोतवाल करायचो, आम्हाला काही एक नवी फुटकी कवडी पण मिळायची नाही, पण आम्ही हिरिरीने भांडायचो. पण आता कसं, मी मगाशी तुला जे म्हटलं ते की आता कसं झालं आहे
की या सगळ्या एका इकॉनॉमिक फ्रेमवर्कमध्ये सगळे लोक एवढे अडकलेले आहेत की त्यांना हे परवडणारच नाही आहे हे सगळं करणं. साधं उदाहरण तुला देतो. मी एक कलाकार असतो, समजा पुण्यातला एक चांगला कलाकार आहे, अगदी भयंकर विचार करणारा आहे, स्वतःची पॉलिटिकल मतं असणारा आहे. तो मुंबईला जातो, टेलिव्हिजन इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी येतो. तो जातो, तिथे जाऊन तो एक 5 वर्ष काम करतो, पहिल्यांदा स्ट्रगल करतो. 6-7 कलाकार एकत्र राहतात, रात्री खिचडी खाऊन मग पैसे वाचवतात. मग त्याला एक नाटक मिळतं, त्याला एक सिरियल मिळते, मग तो पैसे मिळू लागतो. मग तो स्वतःचा फ्लॅट भाड्याने घेतो, मग त्याला एक मुलगी भेटते, मग ते दोघं लग्न करतात, मग त्यांना मुलं होतात. तोपर्यंत त्याचं आणखीन करिअर पुढे गेलेलं असतं. मग लग्न झाल्यानंतर ते म्हणतात मुलांना चांगल्या शाळेत घातलं पाहिजे, आपण चांगल्या एरियात राहायला जायला पाहिजे, आपलं राहणीमान सुधारलं पाहिजे. मग ते एक फ्लॅट घेतात ज्याची किंमत 2-2.5 कोटी रुपये असते. मग ते एक गाडी घेतात ज्याची किंमत एक 30-40 लाख असते. मग ते त्यांचं लाईफ स्टँडर्ड ऑफ लाईफ इथे नेऊन ठेवतात ना, की त्यांचे EMIs आहेत ना, ते महिन्याला 2 लाखाचे 3 लाखाचे EMIs असतात. आता 2 लाख 3 लाख EMI जर का तुम्हाला मिळवायचं असेल तर मुळामध्ये मग तुमचं धाडसच कमी होतं. समजा मी एक गोष्ट बोललो, आणखीन त्या गोष्ट बोलल्यामुळे माणसाला राग आला, आणखीन तो राजकीय पक्षाशी जर का संबंधित असेल आणि माझं काम केलं तर मी जी पार्टी आता पॉवरमध्ये आहे त्यांच्या विरुद्ध बोललो आणि त्यांनी माझ्या मागे काहीतरी लावलं तर, माझं कुठलं प्रकरण बाहेर काढलं तर, हे जे भय आहे ना की माझ्या सगळ्या चालत्या गाड्याला खीळ बसेल. लोक म्हणतात जाऊ दे ना, मरू दे, आपल्याला काय घेणं आहे का, आपण आपलं काम करावं, आपली कलाबिला सादर करावी, कोण या पॉलिटिकल भानगडीत पडणार आहे. बरं कसं होतं की एखाद्या पक्षाच्या बाजूने बोलवतं, पुढच्या वेळेला तो पक्ष आणखीन कशा तरी विलीन झालेला असतो. मग ती एक गोष्ट माहिती आहे ना की वटवाघळाची गोष्ट माहिती आहे ना तुला, की एकदा पक्षी आणखीन पशु यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं. तर वटवाघळाला, तो सस्तन प्राणी आहे ना, तर वटवाघळाला आधी असं वाटलं की ना पक्षी जिंकतील, म्हणून तो जाऊन पक्ष्यांना म्हणलं की पक्षी आहे. तर पक्षी म्हणले काय हरकत नाही, डोंट वरी, आम्ही आहोत वगैरे असं. तो म्हणला चला, आमचा पक्ष्यांचा पक्ष जिंकलेला आहे आणि मी पक्ष्यांच्या बाजूने मी पक्षी आहे, म्हणून तर पशु जिंकले. तर तो म्हणला आता जरा वेळ आली आहे पशूंना जाऊन सांगायचं. तर म्हणलं की हे मी दिसतो फक्त, मला पंख बिंक आहेत, पण मी पक्षी नाही आहे, मी पशु आहे, मी एक सस्तन प्राणी आहे. तर पशु म्हणाले अरे हा तर आपल्यातला आहे. तो म्हणला चला, पशूंना पण आपण आता पटवलेलं आहे की मी त्यांच्यातलाच आहे. पण नंतर काय झालं, पशु पक्षी एकत्र झाले, युती. की युती झाल्यानंतर वटवाघळ जेव्हा गेलं तेव्हा पक्षी म्हणले हा तर पशु आहे, पशु म्हणले हा तर पक्षी आहे, म्हणून सगळ्यांनी वटवाघळाला सांगितलं गेट आउट. मग ते जाऊन ते लटकलं झाडावरती. तर ही गोष्ट पाहिजे तुला वटवाघळाची, वटवाघळ का लटकतं जाऊन ते, याचं कारण ते धड ना पक्षी आहे, धड ना पशु आहे. तर आता ना हे लोक म्हणतात बाबा पक्षी पण नको, पशु पण नको, मी आपला कलाकार आहे, कुठल्याच ठिकाणी जायला नको. कारण पॉलिटिकल पार्ट्या इतक्या बदलतात ना. बरोबर. मग या पार्टीचा माणूस त्या पार्टीत जातो, एका पार्टीच्या 2 होतात, 2च्या 3 होतात, 3ची 1 होते. नंतर हळूहळू कळण्याचंच होतं की कोण कुठल्या विचारसरणीचं आहे, कोण कुठल्या पार्टीतला आहे. सगळे लोक म्हणतात बाबा रे ते लांब राहून दे, आणि सगळीकडे जातात. मग आता मी हे पण करतो, रॅलीज बिलीज पण करतो पॉलिटिकल पार्टीच्या. तर ते येतात सगळे हे पुसायला, आपल्या टेम्पोच्या काचा पुसायला. मग टेम्पोच्या काचा पुसायला माहिती ना तुला, टेम्पोच्या काचा अशा पुसतात ना, तर ते बघत नसतात समोर काय, ते फक्त असं असं करत असतात. तर आमच्याकडे हा शब्द आहे की तू टेम्पोच्या काचा पुसायला येतोस का, तो म्हणतो मी येतो. तेव्हा फक्त गॉड टेम्पोच्या काचा पुसतात. एका दिवसाचे 1 लाख रुपये 2 लाख रुपये त्याच्या लायकीप्रमाणे पैसे घेतात. कधी यांच्या टेम्पोच्या काचा पुसतात, कधी त्यांच्या टेम्पोच्या काचा पुसतात, काही प्रॉब्लेम नाही. पण आता सगळ्यांना सगळं माहिती आहे, पॉलिटिकल पार्टीजला पण माहिती आहे, कलाकारांनाही माहिती आहे, आणि आता सगळे बघणाऱ्यांनाही माहिती आहे. आता ना हा खेळ ओपन झालेला आहे. पूर्वी ब्लाइंडमध्ये खेळायचं ना, आता सगळे पत्ते बघून खेळतात. आता ब्लाइंडचे डावच राहिलेले नाही आहेत. एव्हरीथिंग इज सो लवेबल, ओपन आणि इन ब्रॉड डे लाईट. असं रात्री अंधारात बिंधारात काही नाही, इन ब्रॉड डे लाईट.
लाज सोडणे ज्याला म्हणतात ना शुद्ध मराठीमध्ये, सगळ्यांनी लाज सोडलेली आहे. इट्स व्हेरी गुड. असं ओपननेस पाहिजे जो आपल्या देशाने आता दाखवून दिलेला आहे. सारे माझे बांधव आहेत, पण हा आणि मी वेगळा आहोत. दिस इज वॉट वी आर. मजा आहे ना? बस झाला ना पॉडकास्ट. बरं, तुम्ही टुकार गाणी लिहिली आहेत काही? टुकार भयंकर. टुकार गाणी म्हणजे त्या होम मिनिस्टरचा तुमचा तो भाग त्याच्यामध्ये की कुठेतरी तो म्हणजे गिरिजा ताईंनी कदाचित, म्हणजे मी ऐकलंय, मी बघितला नाहीये तो एपिसोड, तर त्यांनी असं सांगितलं होतं की ते कुठेतरी चालले होते गाडीतनं आणि असं एक टुकार गाणं वाजलं आणि मग ते म्हणाले हे कोणाचं गाणं आहे, आणि मग नंतर मी गीतकार आहे आणि माझ्याकडे सर्व प्रकारची गाणी लिहायला येतात. आणि आपल्याकडे म्हणतात ना, डॉक्टरकडे कसे सगळे पेशंट येतात की नाही, तो असं म्हणतो की नाही बाबा मी डोकेदुखीचा घेत नाही, मी फक्त अंगदुखीचा घेतो. नाही, माझ्याकडे डोकेदुखी, कानात दुखतंय, नाकात, सगळ्या प्रकारचे पेशंट येतात आणि सगळ्यांना जनरल फिजिशियन. हा, जनरल फिजिशियन, सगळ्यांना गाणी लिहून देणं हे माझं काम आहे. ते असं झालं मागे एकदा की एक अत्यंत घाणेरडा सिनेमा होता, त्यातलं एक अत्यंत घाणेरडं गाणं मी लिहिलेलं होतं आणि मी घरी गेलो तेव्हा सुरुद आणि मृण्मयी मुलगी माझी, दोघांना ते टीव्ही बघत होते. आणखी तेव्हा ते 9X नावाचं हे लागायचं, त्यात फक्त गाणी लागायची. तर मी गेलो तेव्हा ते म्हणत किती घाणेरडे गाणे कोणी लिहिलंय, तेवढ्याच खालती आलं गीत घर श्रीरंग कोड बोले. ते म्हणले अरे तू लिहिलंयस हे? म्हणलं मग तुझ्या ताटात समोर जेवण आहे ना, म्हणलं ते सगळे पैसे गाणं लिहून मिळले. म्हणलं मी हा मग ठीक आहे, मग ठीक आहे, हरकत नाही. टीका करणं सोपं आहे, 2 वेळचं खायला तर मिळालं पाहिजे ना. मग डेंजर. सगळ्यात टुकार गाणं कोणतं? खूप गाणी. आणि काय लोक पण टुकारच येतात ना. मी मध्यंतरी माझ्याकडे एक प्रोड्युसर आला होता, म्हणलं गाणं लिहायचंय. तर नरेंद्र भिडे संगीतकार होते. नरेंद्र भिडे म्युझिक करतायत. म्हणलं बरोबर आहे, पण गाणं काय लिहायचंय? मस्त गाणं लिहायचंय म्हणलं हो, पण काहीतरी सिच्युएशन असेल ना, म्हणलं गाणं लिहायला, गाण्याची काहीतरी सिच्युएशन असेल ना. तो म्हणला पोरं नाचली पाहिजेत. म्हणलं हो बरोबर आहे म्हणलं, पण तो म्हणला तुम्ही बाकी काय सिच्युएशन वगैरे विचारू नको, गाणं असं पाहिजे की पोरं नाचली पाहिजेत. ओ गॉड. तर आता या माणसाला काय गाणं लिहून द्यायचं? मग एक पोरं नाचली पाहिजेत असं ब्रीफ तसलं एक गाणं लिहून दिलं, काहीतरी टॅट्या पॅप्या च्याच्या. म्हणजे पोरं, आता जिथे काही वैचारिक प्रबोधन, जागतिक सत्य, अंतिम सत्य असं काही नाहीच ज्या गाण्यामध्ये, ते काय लिहिणार मग त्याच्यामध्ये? तुम्ही तुझ्यात जीव रंगला हे मला आवडीत, म्हणजे चुकीच्या वेळी हे मी म्हणतेय, पण तुझ्यात जीव रंगला हे खूप आवडीचं गाणं आहे माझं. माझी अशी काही आवड निवड नाही. म्हणजे शीर्षक गीत पण खूप सुंदर. मी आता स्टारवरची बरीचशी शीर्षक गीतं किंवा झीवरची बरीचशी माझीच असतात. लवली नाही, काही नाही लवली त्याच्यात. म्हणजे कसं आहे ते. आणि ते मी अनेकदा, तो माझा हातखंड प्रयोग असतो. जादूच्या प्रयोगाला बोलवतात 3 लोकांना, जादूचे प्रयोग, किंवा असे काही लोक हातावरती उभं राहून दाखवतात वगैरे. तसा मी एक प्रयोग करून दाखवतो. आत्ता नको, कधीतरी नंतर करून दाखवीन. की मला पहिलं अक्षर दिलं, शेवटचं अक्षर दिलं आणि किती ओळींचं गाणं आणि गाण्यामधला म्हणजे एक गोष्ट काय किंवा कशावरती गाणं आहे, प्रेमगीत, विरहगीत, द्वंद्वगीत, आजोबा गेले त्याच्यावरती एक गीत म्हणाल ते. हे गाणं मी तुम्हाला 1 मिनिटात बिनचूक लिहून दाखवतो. आता का नको हा प्रयोग? नाही, फ्री आहे ना पॉडकास्ट, त्याला पैसे घेते. अरे बापरे. बरं, हे इतने पैसे मी इथलाच मिळेल. बरं, हे तर ते कसं आहे, सांगायचा मुद्दा हा आहे ना, की गाणी लिहिणं हे काही कलावंताचं काम नाही. गाणी लिहिणं हे जुळारी ज्याला म्हणतात ना, जुळाऱ्याचं काम आहे. हे काही गीतलेखक काही म्हणून देत की मी असं चंद्राकडे भूमीवर गाणी लिहितो, असलं काही नसतं. तुम्हाला सांगितलं नाही याच्यावरती गाणं लिहायचं की तुम्ही 5 मिनिटात गाणं लिहून दिलं पाहिजे. नाही तर तुम्ही गीतलेखक नाही. तुम्ही कवी असाल ना तर मान्य करतो. कवी वेगळा, गीतलेखक वेगळा. कवी फार थोर असतात ते. आणि कवीना तो 24 तास कवी असला पाहिजे. संध्याकाळी 6 ते 7 मी कवी आहे ना, हे खोटं आहे. मग आरती प्रभू मोठे का? कारण ते कवी म्हणून जगले. ते आयुष्य जगले. त्यांचं दुःख होतं ते 24 तास होतं. 12 महिने 24 तास, 365 दिवस ते दुःखी होते. आणि त्यातनं ते कविता लिहायचे. ते असं नव्हतं की व्यवस्थित दिवसभर मस्त आहेत, संध्याकाळी 1 तासभर दुःख आहे, मी दुःखाच्या कविता लिहितो.
असं नव्हतं. ते सगळे कवडे, त्यांना आम्ही सगळे कवडे आहोत गीतकार. खूप लोकांना माहिती नसेल की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. हे गाणं तुम्ही लिहिलंय हो, आणि हे इतकं पॉप्युलर आहे आणि इतकं सगळ्यांच्या जवळचं गाणं मला आहे. विचारशील ना, त्या गाण्यात काही नाही आहे. ते गाणं प्रशांत दामले गातो आणि ते निर्बुद्ध माणसाला सुद्धा कळेल म्हणून ते गाणं पॉप्युलर झालंय. बाकी त्या गाण्यामध्ये असं काही नाही आहे की ज्याच्याकरता ते गाणं पॉप्युलर व्हावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याहीपेक्षा मी खूप चांगली गाणी लिहिली आहेत. हम्म. पण कसं आहे की ते याला जय हो गाण्याकरता हे मिळालं की नाही, A.R. रेहमानला. रहमान. ते काही चांगलं गाणं नाही आहे ते जय हो, सगळ्यात चांगलं गाणं नाही आहे. सगळ्यात चांगलं नाही हां, ऑफकोर्स. चांगलं आहे ते. तसं आहे ते थोडंसं याचं की हे काही ठीक आहे. म्हणजे ते प्रशांत दामले आपलं त्यांनी त्याचा प्रचार प्रसार करायचं ठरवलं, त्यामुळे तो करत असतो. पण मला या गाण्याच्या नोटवरती तुम्हाला विचारायला आवडेल की तुमची सुखाची व्याख्या काय? मज्जा, आज व रोज आपलं हवं ते करायला मिळणं, ही सुखाची व्याख्या. आणि रात्री छान झोप लागणं आणि आपल्याविषयी कोणाला राग नसणं मनात. फार कधी मी दुखावतो मी लोकांना, नाही असं नाही, पण मनात नसतं. मी त्याला कळतं काही दिवसांनी किंवा याच्या मनात नव्हतं. मला छान झोप लागते मस्त रोज. अँड आय डोंट वॉन्ट एनिथिंग मोर दॅन दॅट. म्हणजे ज्या आणि अगदी सामान्य कल्पना आहेत माझ्या सुखाच्या. वडापाव, आता मी अगदी थोडीशी दारू पितो रोज, थोडीशी पितो अगदी तेवढी. चांगलं म्युझिक ऐकावं, गाण्याचे कार्यक्रम बघायला जावं, कविता वाचाव्यात, एवढंच अगदी. आणि सगळं ना अगदी साध्य आहे, म्हणजे सोपं आहे. मी बेस कॅम्प करावा, त्या कांचनजंगा शिखरावर नाही बाबा, आपलं नाही आहे. ही मोठी मोठी ध्येय नाहीच आहेत आपली, छोटी छोटी ध्येय आहेत आणि डुएबल आहेत सगळे. खूप भारी. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात. खूप इन्साइटफुल. मी आता काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. हे जे कोणी ऐकेल त्यांना कळेलच की या पॉडकास्टची किंमत खरी काय आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला 100 मजा आली. वर्षानंतर सगळ्या लोकांना याची किंमत कळणार आहे. त्यामुळे आत्ता काही मी त्याबद्दल फारसं भाष्य करत नाही. 100 वर्षानंतर कोणीतरी, म्हणजे हे असतात ना कोण, इब्न बटाटा वगैरे काय लोक आहेत ना, ते तो होता ना कोण? इब्न बटाटा म्हणून एक, तो इजिप्शियन होता ना, तो नाही माहिती. भारतामध्ये प्रवास करून गेला होता. ओ येस. इब्न बटुटा काहीतरी असं नावाचा आहे तो. ओके. किंवा UN संघ वगैरे चायनामधून येऊन गेला होता. त्या सगळ्यांचं महत्त्व लोकांना 400 वर्षांनी 500 वर्षांनी कळलं. तसं माझं महत्त्व करायचे ते 500 वर्षांनी लोकांना या तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने कळणार आहे. असं एक आहे. किंवा मग जर का काही दिवसांनी एलॉन मस्कने जर का मंगळावरती वस्ती स्थापन केली आणि ते म्हणले काही लोकांना न्यायचं इथनं, त्यात माझी निवड होईल तुमच्या पॉडकास्टमध्ये, अशी मला एक जबरदस्त आशा निर्माण झालेली आहे. इतका महत्त्वाचा पॉडकास्ट आपण रेकॉर्ड केलेला आहे. बास होता, शाल जोडे बास. नाही, शालजोडीतलं नाही, जेन्युइनली म्हणतो. मला हल्ली पॉडकास्ट, मी हल्ली बरेच पॉडकास्ट देतो. त्यातनं मला आता असं वाटायला ना हळूहळू की आता मला काही दिवसानंतर मी इतका चिरंतन आणखीन अजरामर होणार आहे ना की त्यानंतर आणखीन मला काही करायची गरजच नाही. इतके पॉडकास्ट मध्ये सर्वत्र असतील. मी पॉडकास्ट रूपाने आपण या पृथ्वीतलावरती अमर होऊ असं मला हळूहळू वाटायला लागलेलं आहे. खरं सांगतो. अशक्य. ओ गॉड. मला वाटतं तुम्हाला भरपूर माल खूप मिळालेला आहे ना. भांडार मिळालंय आम्हाला. थँक्यू, खरंच थँक्यू. पण हे इट्स अ प्लेजर. पण ते आत्र्यांना पण सांगा की कौस्तुभ आत्रे, हो, खरंच मला आता असं वाटलं की आपण जायला पाहिजे कॉमर्सला. नाही, जेन्युइनली सांगतोय. कारण आय मिस्ड इट. अरे हीच स्वतःच एवढी हसती आहे. एवढं इंटिग्रेशन, आणखीन काय येऊन चांगलं इंटिग्रेशन पाहिजे. या एपिसोड दुप्पट पैसे मागायचे ना कौस्तुभ आत्रेंना. कट. चला.